विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी प्रकरण 7वे चॅप्टर नंबर 7 महत्त्वमापन मेन्सुरेशन या प्रकरणामध्ये आपण वर्तुळ पाकळी एरिया ऑफ सेक्टर, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी लेंग्थ ऑफ आर्क या दोन घटकांच्या संबंधित एक्झाम्पल पाहणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेला वर्तुळ पाकळी म्हणजे एरिया, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ सेक्टर आणि वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे लेंग्थ ऑफ आर्क या दोघांचं मिळून आपल्याला एक्झाम्पल दिले जातात. चला तर पाहू आपण वर्तुळ पाकळी आणि वर्तुळ कंसांचे एक्झाम्पल्स. स्टँडर्ड 10th मॅथ्स पार्ट 2 मॅथ्स 2 7 चॅप्टर नंबर 7 महत्त्वमापन म्हणजे मेन्सुरेशन. महत्त्वमापन. ओके, या चॅप्टर मध्ये आपण एक एक्झाम्पल पाहणार आहात. एक्झाम्पल 15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 चौ सेमी आहे. 30 चौ सेमी आहे. तर त्या संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा. लांबी काढा. ओके, प्रश्न आहे त्रिज्या 15 सेमी, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 सेमी आणि काढायचे वर्तुळ कंसाची लांबी. असे तीन शब्द लक्षात ठेवा. त्रिज्या दिली वर्तुळाची, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेले आणि वर्तुळ कंसाची लांबी काढायची. तर या तिघांमध्ये मिळून एक सूत्र आहे. वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाच्या पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंस असं या तिघांमध्ये मिळून एक सूत्र आहे. हे सूत्र आपण पाहू. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी मल्टिप्लाय त्रिज्या आणि पूर्ण डिवाइडेड बाय 2 हे त्याचं सूत्र आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी मल्टिप्लाय त्रिज्या गुणिले त्रिज्या पूर्ण डिवाइडेड बाय 2. आता येथे या सूत्राला आपण क्षेत्रफळ याला एरिया म्हणणार आहे. ए वर्तुळ कंसाची लांबी याला म्हणतात एल मल्टिप्लाय त्रिज्या म्हणजे आर आणि डिवाइड बाय 2 हे त्याचं सूत्र आहे. पहा, ए म्हणजे क्षेत्रफळ, कंसाची लांबी म्हणजे एल, त्रिज्या आणि 2. आपल्याला या एक्झाम्पल मध्ये येथे आर बरोबर आहे 15, आर बरोबर त्रिज्या 15 सेमी. ओके, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 म्हणजे ए बरोबर 30 चौ सेमी. या दोन किमती आपल्याला या एक फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. ए च्या जागेवरती 30 बरोबर लांबी एल आपल्याला माहित नाही, एल काढायची गुणिले आर म्हणजे त्रिज्या 15 आणि पूर्ण डिवाइडेड बाय 2. आता मॅथ्स मध्ये इज इक्वल टू साइन असेल, बरोबरच चिन्ह असेल तर क्रॉस मल्टिप्लाय करतात. हा 2 30 कडे येतो. 30 मल्टिप्लाय 2 आणि लेंथ इंटू 15. ओके, नेक्स्ट स्टेप. हा एल आहे तिथंच, हा 15 इकडे आल्यानंतर मल्टिप्लायचं होतं डिवाइड.
आणि 15 एके 15 वनचा 15, 15 टेनचा 230, 15 एके 15, 15 दुनी 30, 2 into 2 is equal to L. Therefore 4 is equal to L. म्हणजेच वर्तुळ कंसाची लांबी L बरोबर 4 सेमी. अशा पद्धतीने आपण आणखी पुढील उदाहरणे पाहणार आहात.